माय यूट्यूब चॅनल आणि परत एकदा तुमचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या चॅनलमध्ये. आणि आज हा परत एक न्यू ब्लॉग मी घेऊन आली आहे. आज आहे संडे. आज आम्ही काय काय करणार आहे सगळ्या क्लिप मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पूर्ण डे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्ही नक्कीच एन्जॉय करा आणि बनवून राहा. अनघा कुठे आली ग तू? कुठे आली? गार्डन मध्ये. कसं वाटतं तुला गार्डन मध्ये आल्यावर? एक नंबर. चला. सो गार्डनमध्ये पोहोचल्या तिथे भरपूर अशा गोष्टी आहे लहान मुलांसाठी ज्यांनी मसल गेन आणि छान असं स्ट्रॉंग होतं. असं तिचे बाबा तिला सगळं करवत होते. गार्डनमधलं अनघाचं हे मोस्ट फेवरेट कॉर्नर आहे. एकदा इथे तिला बसवलं उतरतच नाही. त्यातही आमची बाईची अट का हे सर्व मला मम्मानेच करून द्यायचं आहे, पप्पानी नाही. बघा कशी मला बोलवते. मम्मा ये ना, मला करून दे ना. बघा पप्पा नाही पाहिजे तिला, मम्मा पाहिजे आता. वाव काय सुंदर वातावरण आहे ना. हिरवीगार चादर ओढली आहे जसे निसर्गाने. काश मला असं रोज सकाळी जायला मिळालं असतं. पण एनिवेज संडे तरी मिळतो एक दिवस जायला, तोच बरा वाटतो. ठीक आहे चालवून घेऊया आपण. अनघाची डिमांड आणि ती पूर्ण होणार नाही असं होऊच शकत नाही. बघा इथे रिपीट टेलिकास्ट मी वारंवार तिला झुला म्हणजे स्लाइड करवते आहे. झाड बघ ती चिच्ची आहे त्या झाडावर. नाही पडत मी आहे ना. लहान मुलांसाठी असं आउटडोर जाणं, निसर्गात राहणं हे त्यांच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी आणि ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी खूप छान असतं. हे मला माहिती आहे. पण काय करतात, गार्डन जरा लांब असल्यामुळे प्रत्येक वेळेस जाणं पॉसिबल होत नाही. पण जसा जसा वेळ मिळतो आम्ही नक्कीच तिथे जाण्याचा प्रयत्न करतो आणि अनघाला छान असं एन्जॉय करू देतो. आय नो जशी जशी ती मोठी होणार ह्या सगळ्या मेमोरी तिच्या स्टोअर राहणार आहे आणि ती नक्कीच त्या सगळ्या आठवणीत ठेवणार आहे. आणि नवीन नवीन आठवणी आम्ही क्रिएट करण्याचा आम्ही दोघंही प्रयत्न करतो. आता आपण झालावर चलू. झालावर छोटी होती तेव्हा वाटायचं कधी कधीही चालणार, छान अशी खेळणार. पण चालल्यावरही तेच आहे, मम्मा घे ना, जवळ घे ना मला. बघा कशी करते आहे. लहान मुलांचंही ना काहीच कळत नाही. डॉगीकडे नाही जाऊ, फक्त अशीच खेळ. इकडे डॉगी आहे ना. डॉगी कशा करते? म्याव कशी करते? हा म्याव कशी करते का? आणि हंबा कशी करते? आणि टायगर कसं करते? टायगर हाव करते. चला निसर्गाच्या सानिध्यात राहून छान हिरवगार गवतावर खेळून सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करून आम्ही निघालो घरच्या दिशेने. तिथून आल्या सर्व आवरून हे निघाले आपल्या ऑफिसला जायला. आणि मी इकडे चालले नाश्ता घेऊन विहारामध्ये. बघा छान वाटतं ना विहारात गेल्यावर. तिथे एक आर्याजी असतात, त्यांना मी नाश्ता नेऊन दिलेला. जी कसे झाले पोहे? एकदम छान झाले. मम्मीने बनवले. ठीक आहे तुम्ही खा. सो इकडे अनघाची दुपारची पॉवर नॅप सुरू आहे. बघा माझं बाळ किती गोड आहे आणि किती छान झोपते. बघतच राहावं असं वाटतंय. लहान मुलांचं आयुष्य किती स्ट्रेस फ्री असतं ना. सो ऑफिसमधून येताना यांनी आणला मठ्ठा. इतका फेमस मठ्ठा आहे हा आणि इतका टेस्टी वाटतो खरंच. बघा अनघा तर इतकी एन्जॉय करते, एक ग्लास तर गटकन पिऊन घेते. अनघा ज्यूस पिली आहे ना. अनघा कशी वाटली तुला ज्यूस? हा तुझी पप्पा आहे? माझी पप्पा कुठे आहे? माझी पप्पा कुठे आहे ग? तो इथे मी काही आईस्क्रीम्स आणलेल्या होत्या, त्यातल्या काही 1 किंवा 2 उरलेल्या होत्या, तेच मी अनघाला देत होते. अनघाला आईस्क्रीम प्रचंड आवडते. बघा ती आईस्क्रीम करते. अंगा हॅपी? अंगा हॅपी? हॅपी आहे ना? तसं नाही खावं लागत बेटा. हे घे हातात, घे हातात. हातात घे, तिला आवडती ही. माझ्या हातावरची मागत होती काल.
पप्पांची बरेच दिवसांची जुनी सायकल चोरीला गेल्यामुळे ही नवीन सायकल अर्जंटमध्ये घ्यावं लागली. आता यात मला हे कळत नाही की जुनी सायकल गेल्याचं दुःख व्यक्त केलं पाहिजे की नवीन सायकल घरी आली याचा आनंद व्यक्त केला पाहिजे. इथे बनलेली आहे. आज मी बनवली आहे बिर्याणी. जवळपास 2 किलोची बिर्याणी आहे. 1 किलो चिकन आणि 1 किलो तांदूळ. आणि हे बघा इकडे खात आहेत, यांचे एक्सप्रेशन. कशी झाली बिर्याणी? पप्पा कसं झालं? हा बिर्याणीचा घास तुम्हा सर्वांसाठी माझ्याकडून. ही रिमोट कंट्रोल कार बरेच दिवसांपासून आणून ठेवलेली आहे. आय थिंक जेव्हा अनघा 1 वर्षाची पण व्हायची होती तेव्हा तिला काहीच खेळता येत नव्हतं. ती भेत होती उलट, कारण ती रिमोटनी कंट्रोल केल्यावरती अशी अंगावर आल्यासारखी करते ना, त्यामुळे ती खूप भ्यायची. पण आता बघा कसे दिवस पालटतात ना, कसे दिवस लोटून जातात. आता ती स्वतः चालवते आहे रिमोटनी. खरंच गेली त्यानंतर फाटली. गाडी बोलू आपण. ये बस, मांडीवर बस. हां पकड, मी सांगतो गाडी कशी बोलवायची. गाडी कुठे आहे आता? गाडी तिकडे आहे ना. हां आता बघ, आता गाडी येते बाहेर. आता असं पकड, असं पकड. हां आली ते घेत नाही. आपण आहे ना आपल्या हातात रिमोट, आपण त्याला मारू करू. धुवा चालू कर, धुवा चालू कर. तू घेत नाही, तू पकड याला. त्याच्या अंगावर गाडी वर पण धुवा चालू करा. हे बाहेर लाईट लाईट लागलं. अनघाला डान्स करायला प्रचंड आवडते आणि त्यातही तिच्यासोबत जर तिचे छोटे फ्रेंड्स असले की तिला आणखी छान वाटते. अनघा आता जशी जशी मोठी होते डे बाय डे तशी ती आणखी ॲक्टिव्ह आणि तशीच हुशारसुद्धा होते आहे. अशाच नवनवीन गोष्टी जर तुम्हाला आणखी बघायच्या असतील की त्यामध्ये तिची मस्ती, ती आता नवीन नवीन काय काय शिकते आहे, सगळ्यात छान छान छोट्या छोट्या गोष्टी मी तिथे सगळं शेअर करत असते. जर तुम्हाला ते सर्व बघायचे असेल तर तिथे जाऊन तुम्ही नक्कीच बघू शकता. नक्कीच तिला तिथे फॉलो करा. आणि ही एक गोष्ट तुम्हाला सगळंच मान्य करणार आहे. जसे जसे आपली मुलं आपल्यासमोर मोठी होताना आपण बघतो ना डे बाय डे त्यांची प्रोग्रेस, ते नवीन नवीन शिकतायत, नवीन नवीन शब्द बोलतायत, याचा आनंदाला शब्दात मांडता येत नाही. अशा सुंदरशा नोटवर हा व्लॉग मी इथेच एंड करते. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि आयुष्य एन्जॉय करत राहा. आणि तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा.